सायन्स हा विषय, बेसिक सायन्स हा विषय सर्वात महत्वाचा हा पॉलिटेक्निकचा विषय. पॉलिटेक्निक फर्स्ट इयर ऑल ब्रांचेस, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, AIDS, इलेक्ट्रिकल आणि सगळ्याच ब्रांचेसला हा विषय, या विषयाची मुलं दरवर्षी आवर्जून क्लास लावतात. कारण हा विषय तसा आहे. या विषयाला हा विषय बनला कसा, नेमका हा विषय बनला कसा हे खूप महत्वाची गोष्ट आहे. हा विषय दोन विषय म्हणून बनलेला आहे. बेसिक सायन्स जे नाव दिलेलं आहे, सायन्स म्हणजे होते विज्ञान आणि मूळ विज्ञान, हा विषय बनला याच्यासाठी कारण यामध्ये दोन विषयाचं मिक्सिंग झालंय. दोन विषयाचं मिक्सिंग म्हणजे काय, पहिला जो विषय तो आहे फिजिक्स. पहिला विषय कोणता आहे, फिजिक्स. आणि दुसरा विषय जो आहे तो आहे सेकंड. पहिला विषय कोणता आपला, फिजिक्स. ठीक आहे, फिजिक्स दिसत नसेल तर याचा जो कलर आहे तो चेंज करतो. पहिला आहे फिजिक्स आणि दुसरा जो आहे तो आहे केमिस्ट्री. ठीक आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन विषय मिळून एक विषय बनलाय. त्या विषयाचं नाव काय आहे, काय नाव आहे त्या विषयाचं, बेसिक सायन्स. जो सब्जेक्ट आपल्याला पाहायचा आहे त्याचं नाव काय आहे, बेसिक सायन्स. ठीक आहे, तर हा बेसिक सायन्स जो आहे तो ऑल ब्रांचचा सब्जेक्ट आहे, सर्व ब्रांचला असतो. कोणत्या कोणत्या ब्रांचला असतो तो ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, तरी एक वेळा रिपीट करतो. हा जो सब्जेक्ट आहे कोणत्या कोणत्या ब्रांचला असतो, IT, CO, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर अजून AIDS. ठीक आहे, अजून बऱ्याचशा ब्रांचेस आहेत. या सगळ्या ब्रांचला हा सब्जेक्ट आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग, सगळ्या ब्रांचला पॉलिटेक्निकच्या MSBTला हा सब्जेक्ट आहे, ज्याचं नाव काय आहे, बेसिक सायन्स. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट जर समजला तर तुम्ही आउट ऑफ स्कोर सुद्धा करू शकता. एवढा महत्वाचा आणि इम्पॉर्टंट हा सब्जेक्ट आहे, ज्याचं नाव काय आहे, बेसिक सायन्स. ओके, आता बेसिक सायन्स जर तुम्हाला शिकायचं असेल तर यासाठी सगळ्यात पहिले त्या सायन्स या विषयाचा जो ज्याला आपण म्हणतो सिलेबस, तो डाउनलोड करावा लागतो. मग सिलेबस कसा आणि कुठं डाउनलोड करायचा आहे, तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की कसा आणि कुठून तुम्ही सिलेबस डाउनलोड करू शकता बेसिक सायन्स. सगळ्यात पहिले आपण शिकू की सिलेबस जर समजा आपल्याला आपल्या पॉलिटेक्निकचा जर डाउनलोड करायचा असेल तर कसा करायचा. कारण की नवीन विद्यार्थी असतात, नवीन विद्यार्थ्यांना माहीतच नाही सिलेबस कसा डाउनलोड करायचा, कुठून डाउनलोड करायचा, माहिती आहे का सिलेबस. म्हणून सिलेबस कसा डाउनलोड करायचा, कुठून करायचा ते पाहू आपण या लेक्चरमध्ये. तर सगळ्यात पहिले सिलेबस जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये जा. क्रोम ब्राउझर ओपन करा तुम्ही. आपल्या मोबाईलमध्ये गेल्यानंतर क्रोम ब्राउझरमध्ये घ्या आणि क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचा, इथं सर्च बारमध्ये सर्च करू शकता तुम्ही. सर्च बारमध्ये पहिले तर आपल्याला गुगल सर्च करायचं आहे. गुगल सर्च केल्यानंतर इथं सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे MSBT सिलेबस. MSBT सिलेबस. ठीक आहे, MSBT सिलेबस हा के स्कीम, आपली कोणती स्कीम आहे, के स्कीम. याच्या पहिले स्कीम झाल्या, जी स्कीम झाली, आय स्कीम झाली. आता जे स्कीम आहे आपली ती कोणती आहे, के स्कीम. आता के स्कीम तुम्हाला सगळ्यात पहिली टॅब दिसणार, MSBT के स्कीम करिक्युलम रिसर्च. इथं तुम्हाला माहित पडते सिलेबस काय असते, आपल्याला कोणकोणते विषय आहे, कोणत्या कोणत्या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, कोणते विषय किती मार्क्सचा असतात, किती विषयाचे किती किती आपल्याला टॉपिक घ्यायचे, कोणते कोणते बुक्स वाचायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सिलेबस मध्ये असतात. समजलं का. म्हणून सिलेबस महत्वाचा आहे. तर सगळ्यात पहिले सिलेबस डाउनलोड करणं गरजेचं आहे. तर सिलेबस याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला असं वेबसाईट लिहून येणार, काय NEP, काय लिहून येणार, NEP 2020 कंप्लायंट के रेग्युलर डिप्लोमा या डिप्लोमा फॉर वर्किंग प्रोफेशनल. तर यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय, के स्कीम मध्ये जायचं आहे, स्कीम सिलेक्ट करायची आहे. कोणती स्कीम आहे तुमची, के स्कीम. कोणती आहे, के स्कीम. तर के स्कीम तुम्ही सिलेक्ट केली. ओके, के स्कीम सिलेक्ट केल्यानंतर आता प्रोग्राम कोणता आहे, कोणत्या ब्रांच आहे तुम्ही. कोणी इलेक्ट्रिकलचं असेल तर इलेक्ट्रिकल सिलेक्ट करेल, सिव्हिलचं असेल तर सिव्हिल सिलेक्ट करेल, मेकॅनिकलचं असेल तर मेकॅनिकल सिलेक्ट करेल आणि कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटर सिलेक्ट करेल. तर आता तुमची लेट सपोज कन्सिडर केलं मी की एक कॉम्प्युटर ब्रांच आहे. ठीक आहे,
डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन, आपली जे कोर्स आहे तो सिलेक्ट करा. ठीक आहे. तर आपला कोर्स सिलेक्ट केल्यानंतर याला स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल डाऊन केल्यानंतर हा सिलेबस तुमच्या समोर निवडून आला. अशा प्रकारे तुम्ही सिलेबस डाउनलोड करू शकता. MSBT पॉलिटेक्निक फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमचा हा सिलेबस आहे जो तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट कोणते कोणते आहेत हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. जे सब्जेक्ट आता डाउनलोड करायचं, डाउनलोड कसं करायचं, तर डाउनलोडसाठी इथं सगळ्यात पहिले स्कीम पाहायची. काय पाहिजे? स्कीम. हे सेकंड स्कीम आहे. आपली कोणती आहे? फर्स्ट स्कीम. तर फर्स्ट स्कीम प्रिंट आहे ना, याच्यावरती जाऊन क्लिक करायचं. जसं क्लिक कराल तर हा डाउनलोड होणं चालू होईल. झालं? हा डाउनलोड होऊन चालू होईल. हा डाउनलोड सेव्ह बटनवर क्लिक केला तर हा सेव्ह होते आपल्या मोबाईलमध्ये. ठीक आहे. आपल्या मोबाईलच्या डाउनलोड फोल्डरमध्ये हा सेव्ह झाला. हे मोबाईलचा डाउनलोड फोल्डर आहे. इथं हा सेव्ह झालेला इथं दिसून राहिला. दिसला? सर्व्हिस MSBT एज्युकेशन, आणि इथं सेव्ह वर क्लिक करा, हा सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे. आता हा जो सिलेबस आहे तो सेव्ह झाल्यानंतर आपण काय केलं, याला पाहायचं आहे. हे सिलेबसला कसं पाहायचं, तर PDF डायरेक्ट ओपन तुमच्या समोर होते. कोणत्या कोणत्या ब्रांचला बेसिक सायन्स आहे, तो बेसिक सायन्स या सगळ्या ब्रांचेस इथं दाखवल्या आहे. AI, AN, BD, CM, CO, CW, DS, HA, IF, IH, त्याच्यासोबत SC. ठीक आहे. 6 सेमिस्टर म्हणजे टोटल पॉलिटेक्निक किती सेमिस्टरचं असते? 6. फर्स्ट इयरला 2 सेमिस्टर, सेकंड इयरला 2 सेमिस्टर, आणि फायनल इयरला 2 सेमिस्टर. असे किती झाले? 2 2 2 म्हणजे झाले टोटल 6 सेमिस्टरचा आपलं पॉलिटेक्निक असते. किती सेमिस्टरचा? आता सेमिस्टर म्हणजे काय? सेमिस्टर म्हणजे एका वर्षाचे 2 पार्ट, एका वर्षात 2 एक्झाम होतात, त्याला म्हणतात काय? सेमिस्टर. जसं आपण 10वी आणि 12वी मध्ये कसं होतं आपली एक्झाम? सेमिस्टर पॅटर्न होती काय? नाही. एका वर्षात आपल्याला एक्झाम द्यावी लागत होती. 10वीत तुम्ही एक्झाम दिली असेल ना, तर 12 महिन्याची आपली एक एक्झाम असते, त्याला आपण वार्षिक म्हणतो. काय म्हणतो? वार्षिक. पण 6 महिने पण होती त्यावेळेस ते जे 6 महिने होती ते आता सेमिस्टर आहे पॉलिटेक्निक मध्ये. म्हणून तुम्हाला एका वर्षामध्ये 2 एक्झाम द्यावे लागतात. जे पहिली असते त्याला सेमिस्टर 1 म्हणतो, जे दुसरी असते त्याला सेमिस्टर 2 म्हणतो. सेमिस्टर बदलले, विषय बदलला. समजलं का? सेमिस्टर चेंज झाला, विषय बदलला. सेमिस्टर बदलला, विषय बदलला. आता तुमचा पहिला सेमिस्टर आपला लागणार कोणतेही ब्रांच, CO, IF, ED, AI, AN, BD, कोणतीही ब्रांच, सगळ्या ब्रांचसाठी हे सगळे वेगवेगळे विषय आहेत. कोणते कोणते विषय पाहून घ्या. हे डाउनलोड झालेले आहे. याच्यामध्ये PDF मध्ये पाहू शकतो. बेसिक मॅथमॅटिक्स आहे, कम्युनिकेशन आहे, बेसिक सायन्स आहे. बेसिक सायन्स मध्ये 2 विषय आहे. कोणता? फिजिक्स आणि केमिस्ट्री. ते जे फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे, हे दोन्ही विषय एकत्रित करून दिले. फिजिक्स आणि केमिस्ट्री, आणि एक नवीन विषय बनला ज्या विषयाचं नाव काय आहे? बेसिक सायन्स. जो विषय आपल्या इथे घेतले जाते, फिजिक्स पण घेतलं जाते आणि केमिस्ट्री पण, दोन्ही एकत्रितच घेतलं जाते. त्याच्यानंतर फंडामेंटल ऑफ प्रॅक्टिकल आहे. इंजिनिअरिंग वर्कशॉप प्रॅक्टिकल आहे. योगा अँड मेडिटेशन तुम्हाला करायला लागते. भर उन्हात तुम्हाला योगा करायला लावते. समजलं का? कॉलेजचे कपडे घालून राहता तुम्ही आणि तुम्हाला म्हणते चला करा योगा. पुरा घाम जाते पोरायचा, योगा करायला बसतात पोरं. तर तो आहे तुमचा योगा, हा सब्जेक्ट आहे. तो योगा ऍक्च्युअली सकाळी 7 वाजता येऊन जसं आपला PT घडत होतो ना आपण, तशा टाईपचा आहे तो योगा. ते योगाचं प्रॅक्टिकल असते, तुम्हाला योगा करून पाहावं लागते. हा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर फंडामेंटल ऑफ ICT झाला, योगा झाला. इंजिनिअरिंग ग्राफिक्स आहे, हा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर आणि यांना अलाइड ब्रांचेसला आहेत. आणि हा पण प्रॅक्टिकल विषय. मग तुम्हाला थेरॉटिकल विषय किती आहेत? असे टोटल थेरॉटिकल आहे. बेसिक मॅथमॅटिक्स, कम्युनिकेशन स्किल आणि बेसिक सायन्स, 3च विषय तुम्हाला थेरॉटिकल आहे. ज्याची एक्झाम थेरॉटिकल होते. एक्झाम कशी होते? थेरॉटिकल. तुम्हाला लिहायला लागते क्वेश्चन आन्सर. ठीक आहे. असे 3 सब्जेक्ट आहेत. त्यानंतर आता आपल्याला स्पेशल याचा हे पाहायचं आहे. स्पेशल एका सब्जेक्टचा सिलेबस पाहायचा. हे तर झालं सगळे सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स याला, बेसिक सायन्स याला, इंग्लिश याला, हे सगळे वेगवेगळे सब्जेक्ट झाले. आता तुम्हाला जर समजा एकच सब्जेक्ट पाहायचा असेल तर या सब्जेक्टवर क्लिक करा. जो सब्जेक्ट पाहायचा आहे त्या सब्जेक्टवर क्लिक करा. त्या सब्जेक्टचा सिलेबस तुम्हाला माहित पडेल. समजलं काय म्हटलं मी? जो विषय तुम्हाला पाहायचा आहे त्या विषयावर क्लिक करा आणि त्या विषयाचा जो काही सिलेबस असेल तो सगळा डाउनलोड केला जातो. डाउनलोड केल्यानंतर इथं सेव्ह करावं लागते. सेव्ह केल्यानंतर सिलेबस तुमच्या समोर ओपन झाला. हा आहे तुमचा बेसिक सायन्सचा टोटल सिलेबस. बेसिक सायन्स कोणत्या कोणत्या ब्रांचेस आहेत? सगळ्याच.
महाराष्ट्रातल्या MSBT पॉलिटेक्निक मधले प्रथम वर्ष म्हणजे फर्स्ट इयर विद्यार्थ्यांसाठी, सर्व विद्यार्थ्यांसाठी हा सिलेबस आहे. तर पहिला फर्स्ट इयर बेसिक सायन्स, याचा एक कोड असते. कोड काय आहे? 311305. 311305 हा याचा काय कोड आहे. हा आहे तुमचा सिलेबस, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं शिकावं लागते. ठीक आहे. आता लक्ष द्या, बेसिक सायन्स हा आपला विषय आहे, त्याचा कोड आहे. आणि हे अब्रिव्हिएशन बेसिक सायन्सचे 100 मार्कचा तुमचा काय असते पेपर असते टोटल. हे सगळे युनिट्स आहेत बेसिक सायन्सचे. तर चॅप्टर वाईज पाहू आपण वन बाय वन. तुम्हाला टोटल किती चॅप्टर आहेत? 6. किती चॅप्टर आहेत? 6. 6 चॅप्टर यू हॅव. किती चॅप्टर आहेत? 6 चॅप्टर आहेत तुम्हाला. त्या 6 चॅप्टर पैकी सगळ्यात याला डिवाइड कसं केलं लक्ष द्या. बेसिक सायन्सला डिवाइड केला 3 युनिट मध्ये. हे जे पहिले 3 युनिट आहेत, फर्स्ट 3 युनिट्स, हे पहिले जे 3 युनिट आहेत हे कोणाचे आहेत? फिजिक्सचे. कोणाचे आहेत? फिजिक्सचे. आणि दुसरे जे 3 युनिट आहेत 4, 5 आणि 6 हे कोणाचे आहेत? केमिस्ट्री. ठीक आहे. तर पहिले 3 युनिट फिजिक्सचे आणि दुसरे 3 युनिट कोणाचे आहेत? केमिस्ट्रीचे. असे टोटल किती युनिट आहेत? 6 युनिट आहेत, जे आपल्याला कशात पाहायचं आहे? बेसिक सायन्स. बेसिक सायन्सला शॉर्ट फॉर्म काय? BSc. काय? BSc बेसिक सायन्स. तो युनिट अँड मेजरमेंट युनिट नंबर 1, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर युनिट नंबर 2, थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स युनिट नंबर 3. असे 3 युनिट झाले फिजिक्सचे. केमिकल बॉन्डिंग युनिट नंबर 4, इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड मेटल कोरोजन इट्स प्रिव्हेन्शन युनिट नंबर 5 आणि इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड कॅटॅलिसिस हा झाला युनिट नंबर 6. तसे आपल्याला टोटल किती युनिट पाहिजे? 6. किती पाहिजे? 6. तर टोटल आपण 6 युनिट या लेक्चर मध्ये पाहणारा, म्हणजे या सेशन मध्ये पाहणारा जो पहिला आपला सेमिस्टर राहणार. हा टोटल ओव्हरऑल याचा सिलेबस झाला. हा जो सिलेबस आहे हा तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर पाहायला भेटतो. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले मी माझ्याबद्दल सांगतो, त्याच्यानंतर आपण आपल्या सब्जेक्टवर जाऊ. तर माझ्याबद्दल पहिले इंट्रोडक्शन मी तुम्हाला देतो, त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. कारण इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ज्या सर पासून शिकून राहिले सरचं तुम्हाला कितपर्यंत माहिती आहे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला पॉइंट जो आहे तो आहे की माझं नाव आहे प्रोफेसर. दिसत आहे का? की चेंज करू? बोर्ड चेंज करतो. आय एम प्रोफेसर SM हुमने. प्रोफेसर SM हुमने. ठीक आहे. तर सध्या माझं एज्युकेशन काय झालं आहे? तर माय एज्युकेशन BE in IT branch, then ME in CO branch, then PhD pursuing in CSE. ओके, दिस इज माय एज्युकेशन. एक्सपिरियन्स जर पाहायला गेला, माझा एक्सपिरियन्स काय आहे? एक्सपिरियन्स सर्वात महत्वाचा आहे. एक्सपिरियन्स माझा 14 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. त्यामध्ये 2 इयर्स एक्सपिरियन्स नागपूर पॉलिटेक्निक. नागपूर पॉलिटेक्निक. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये 12 वर्ष SMH टेक अकॅडमी. SMH टेक अकॅडमी. ओके. यामध्येच या जेव्हा SMH टेक अकॅडमी होती त्याच वेळेस आपला कोचिंग पण होता, म्हणजे मागच्या वर्षी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर 2021-22. 21-22 कुठं? कोणत्या सेक्शनला? IT ब्रांच. ओके. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर इथे मी टीचिंग केलेली आहे मूर्तिजापूरला. त्यानंतरचा माझा एक्सपिरियन्स आहे तक्षशिला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अमरावती. ओके. तर एवढा सगळा हा आपला एक्सपिरियन्स आहे जो आपण कॉलेजला शिकवलेला आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय केलेलं आहे? तर याच्या व्यतिरिक्त पुढची जे स्टेप आहे ते म्हणजे MSBT ची पेपर चेकिंग. MSBT चे जे पेपर असतात त्याची काय करतो आपण? चेकिंग करतो. हा एक्सपिरियन्स कोणाचाच नाही आहे MSBT पेपर चेकिंग.
सर्वात महत्वाची गोष्ट पेपर चेकिंग करणं खूप महत्वाचं आहे. पेपर चेकिंग जर आपण करतो तर विद्यार्थी काय लिहून राहिले, किती मार्क्स पडले पाहिजे आणि तो पेपर कसा असला पाहिजे याचं नॉलेज आपल्याला आहे. ओके, म्हणून MSBT पेपर चेकिंग. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी पेपर सेटिंग. युनिव्हर्सिटी पेपर सेटिंग. पेपर सेटिंगचा अर्थ समजते काय? पेपर सेटिंग म्हणजे तुमचे पेपर्स मी काढतो. तुम्ही जे क्वेश्चन पेपर देता, फायनल एक्झाम जे असते ते पेपर्स मी काढतो, सगळेच नाही. तर समजा 7 सब्जेक्ट असेल, त्या 7 सब्जेक्ट पैकी एक सब्जेक्ट माझ्याकडे असते काळासाठी. तो फर्स्ट इयरचा असू शकते, सेकंड इयरचा असू शकते किंवा फायनल इयरचा असू शकते. तर हे जे पेपर्स आहेत ते पेपर मी सेट करतो. सोबतच युनिव्हर्सिटी पेपर चेकिंग, युनिव्हर्सिटी पेपर चेकिंग हे पण मी करतो. युनिव्हर्सिटी पेपर चेकिंग पण करतो. ओके, त्यानंतर ॲज एक्सटर्नल म्हणून मी अदर्स कॉलेजला जातो. म्हणजे काही विद्यार्थी दुसऱ्या कॉलेजचे असतात, तिथे एक्सटर्नल म्हणून आम्हाला जावं लागते. त्याचा वायवा कंडक्शन करून त्याला मार्क्स द्यावा लागतो. ठीक आहे, हा एवढा सगळा आपला एक्सपिरियन्स आहे. आणि या एक्सपिरियन्स नंतर फर्स्ट इयर टू फायनल इयर पर्यंत आपल्याकडे सगळेच ब्रांचेसचे क्लासेस अवेलेबल असतात. ओके, त्यानंतर तुम्ही म्हणसाल सर हा क्लास राहते कुठं? ऑनलाईन मध्ये काही विद्यार्थी क्लास लावतात, तर त्यांच्यासाठी जे ऑनलाईन मध्ये क्लास लावतात त्यांच्यासाठी आपलं एक ऍप्लिकेशन आहे, SMS टेक अकॅडमी नावाचं. हे SMS टेक अकॅडमी नावाचं प्ले स्टोअरला जा आणि प्ले स्टोअरला जाऊन SMS टेक अकॅडमी डाउनलोड करा. हे SMS टेक अकॅडमी डाउनलोड केल्यानंतर यावर तुम्हाला काय काय पाहायला भेटेल? सगळ्यात पहिले रेकॉर्डिंग, ठीक आहे, प्लस लाईव्ह लेक्चर. सध्या आता लाईव्ह लेक्चर आहे, हे सगळं ऍपवर चालू होईल. ठीक आहे, सध्या आता पोरांना माहित नाही म्हणून आपण युट्यूबवर घेऊन राहिलो, पण जेव्हा आपले क्लास राहतील तेव्हा या ऍप्लिकेशनवर राहील. हे ऍप्लिकेशनवर गेल्यावर तुम्हाला फक्त काय करायचं, रजिस्टर करायचं बस. आणि फ्री मध्ये सगळे लेक्चर पाहू शकता तुम्ही, फ्री ऑफ कॉस्ट. समजले का? रेकॉर्डिंग हे फ्री ऑफ कॉस्ट. किती युनिट? ओनली 1 युनिट. 1 युनिट तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर पाहू शकता. डेमो, ज्याला फ्री डेमो म्हणून, त्याला कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाही. यावरती काय काय पाहायला भेटणार तुम्हाला? याच्यावरती जो आपला डेमो राहील, कोणता? SMS टेक अकॅडमी ऍप. ठीक आहे, हे SMS टेक अकॅडमी ऍप, यावरती तुम्हाला काय काय कंटेंट पाहायला भेटेल? सगळ्यात वर लाईव्ह क्लास, डेली लाईव्ह क्लास. दुसरा रेकॉर्डिंग, रेकॉर्डेड व्हिडिओ. तिसरा तुम्हाला भेटणार युनिट नोट्स. ठीक आहे, युनिटचे नोट्स सगळे त्या ऍपवर भेटणार. त्यानंतर तुम्हाला भेटणार IMP क्वेश्चन्स. कुठे भेटणार? ऍप्लिकेशनवर. जे लाईव्ह ऑनलाईन क्लास करत आहेत ते. ऑफलाईन वाल्यांना हार्ड कॉपी भेटणार. ठीक आहे, जे ऑनलाईन वाले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी IMP क्वेश्चन्स भेटणार. पॉईंट नंबर 5, पहिले आपण लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डिंग व्हिडिओज, युनिट नोट्स, IMP क्वेश्चन्स, त्याच्यानंतर MCQs. सर्वात महत्वाची गोष्ट, जे MSBT मध्ये विचारले जातात असे MSBT मध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स. आणि तुमचे युनिट टेस्ट थेरी असते, तर युनिट टेस्टचे जे IMP क्वेश्चन असतात ते सुद्धा आपले क्लास काय करते? प्रोव्हाइड करते. ओके, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जे विद्यार्थी आपला क्लास लावतात त्यांना बुक्स जे आहेत ते बुक्स घ्यायची गरज नाही, कारण की आपण नोट्स प्रोव्हाइड करतो. नोट्स एकदम इझी वेन असतात. आपल्या नोट्स वाचल्या की कोणतंही बुक वाचायची गरज नाही. समजला का? आता एक गोष्ट सांगतो, जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आले, काही विद्यार्थी कॉलेज चालू केलं, काही विद्यार्थ्यांचं चालू करायचे आहे. आज होते का विद्यार्थी कॉलेजला? सर्व होते. तर काही विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी यायचे आहेत. समजा बरेचसे विद्यार्थी आले, कारण की फर्स्ट इयर असते आणि प्रत्येकाचा उत्साह एवढा असते की कधी कॉलेज चालू होते आणि कधी नाही. कारण आमच्यावरून ते दिवस गेले आहे. आम्ही ते दिवस आम्हाला आठवते की कॉलेज चालू व्हायचं असलं तर नवीन आपलं असं म्हणजे आपल्यात अशी ऊर्जा असते की अरे यार कधी कॉलेज चालू आहे. झोप लागत नाही काही जणांना तर. आणि काही जणांना अशी भीती वाटते, नवीन कॉलेज आहे, काय कोणते सर कसे आहे, कुठं काय होईल, काही गॅरंटी नसते. तर असे हे 2 प्रकारचे आपल्या मनामध्ये भीती असते, कोणाच्या मनामध्ये उत्साह असते, नवीन उत्साह असते जर आपण कॉलेजला गेलो तर. आता कॉलेज तुमचं स्टार्ट झालं, पण एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्ण सिलेबस
कॉलेजमध्ये कव्हर होईल याची गॅरंटी नाही. मी आता कसं, मी ॲज अ लेक्चरर आहे, मलाही माहित आहे की कॉलेजमध्ये आम्हाला कमी वेळ भेटतो, लेक्चर्स कमी भेटतात, म्हणून कॉलेजमधून 3 लेक्चर भेटते आम्हाला. त्या 3 लेक्चरमध्ये आम्ही काय शिकवणार? पण तेच जर आपण क्लास लावला, क्लास जॉईन केला कुठं, तर क्लास तुमचा डेली 1 घंटा राहील. हा क्लास तुमचा डेली 1 घंटा, म्हणजे डेली त्या विषयाचा अभ्यास आपण करतो. डेली त्या विषयाचा जर अभ्यास आपण केला तर आपले पर्सेंटेज नक्की 100% वाढते, याची गॅरंटी आहे. कारण आपण डेली त्या विषयाला 1 घंटा देऊन राहिलो. उदाहरण सांगतो, उदाहरणासाठी तुम्ही एक झाड लावा, त्या झाडाला रोज त्याचं संगोपन करा, म्हणजे त्याला पाणी टाका रोज. किडे लागले असेल तर त्याला दुसरं काही खत पाणी टाका. एक दिवस असा येते की ज्या झाडाला तुम्ही सावली देत होते, तुम्ही पाणी देत होते, एक दिवशी तेच झाड तुम्हाला पाणी आणि सावली देते. त्या झाडामुळेच तर पाऊस येते ना. आणि त्या झाडाच्या सावलीत आपण बसतो, म्हणजे हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे, तुम्ही केलेली मेहनत आहे. मग आज आपल्या क्लासचे विद्यार्थी आउट ऑफ का घेतात? त्याचं कारण तेच आहे की विद्यार्थी रेग्युलरली आपल्या क्लासमध्ये येऊन रेग्युलरली शिक्षण घेतात, रेग्युलरली अभ्यास करतात, आणि इथून गेल्यानंतर जो कॉन्सेप्ट समजला नाही तो रेकॉर्डिंग पाहून क्लिअर करतात. म्हणजे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा रेकॉर्डिंगची संधी आहे. गावाला गेले रेकॉर्डिंग पाहू शकतात. नोट्स समजा आता तुम्ही लिहिलं नाही, घाईघाईत लिहिलं नाही, ऍप्लिकेशन वरती नोट्स आहे. तर अशा प्रकारची सुविधा आपला क्लास प्रोव्हाइड करते. क्लास आपला रेग्युलरली चालते. क्लास मधले रूल्स आणि नियम हे फॉलो करा. पहिली गोष्ट, क्लास नियमित दररोज क्लास करा. एक, ऑटोमॅटिक तुमचे पर्सेंटेज वाढतात. 2, युनिट टेस्ट कंपल्सरी देत चला. युनिट 1 झाला की युनिट टेस्ट द्या, युनिट 2 झाला की युनिट टेस्ट द्या. यामुळे आउटपुट माहिती पडते की तुम्हाला कुठपर्यंत नॉलेज आलं, कुठपर्यंत समजत आहे, हे सगळं तुम्हाला माहित पडते. याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतो, की जी अभ्यासाची स्ट्रॅटेजी असते तिथूनच निर्माण होते. पहिले आपल्याला अभ्यास करावा लागते, अभ्यास करूनच आपले पर्सेंटेज वाढतात. तुला किती पर्सेंटेज आहे? 80. तुला किती पर्सेंटेज आहे? 92, 88. तर जवळपास सर्वांचे पर्सेंटेज चांगले आहे. आता हे जे पर्सेंटेज आहे तुमचे, हे पर्सेंटेज तुम्हाला इन्क्रीज करायचे. जे पर्सेंटेज तुमचे आहे, कोणाचे 80 आहे, 85 आहे, 92 आहे, 95 आहे, ते पर्सेंटेज काय करायचे? इन्क्रीज करायचे. ते इन्क्रीज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? मेहनत करावं लागेल ना. त्याच्याशिवाय तुमच्या जे पर्सेंटेज आहेत ते इन्क्रीज होतील का? नाही. चला वापस येऊ आपण. तर हे लक्षात आलं तुम्हाला? SMS टेक अकॅडमी आपलं एक ऍप्लिकेशन, ज्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला हे लर्न करायचं आहे. तर आता आपण जाऊ आपल्या विषयाकडे. आपल्या विषयाचं नाव तुम्हाला माहिती आहे, विषयाचं नाव आहे बेसिक सायन्स, जो फर्स्ट इयर ऑल ब्रांचला आहे. ओके. आता जो बेसिक सायन्स आहे, बेसिक सायन्सचा एक पार्ट जो आहे फिजिक्स. कोणता आहे? फिजिक्स. तर फिजिक्सचा डायरेक्ट पहिला युनिट आपण स्टार्ट करू. युनिट नंबर 1 स्टार्ट करू. फिजिक्सचा आहे ते जाणून घेऊ. त्याच्यासाठी मला पहिले ओपन करावं लागेल युनिट नंबर 1. हा युनिट नंबर 1 ची पीडीएफ आहे, जे आपल्याला पुढे तुमच्या कामी येणार. हीच पीडीएफ तुम्हाला भेटणार. तर इथं युनिट क्रमांक 1 जो आहे तो फिजिक्सचा आपण चालू करू. पहिला जो युनिट आहे त्या युनिटचं नाव काय? काय नाव युनिटचं? युनिट अँड मेजरमेंट. काय? युनिट अँड मेजरमेंट. युनिट म्हणजे काय? व्हॉट इज युनिट?
सेंटीमीटर, किलोग्राम, मीटर, लिटर, हे काय युनिट्स. हे काय युनिट्स. म्हणजे कोणतं साहित्य जर आपल्याला मोजायचं असेल, मेजरमेंट घ्यायचं असेल, कोणती गोष्ट मेजर करायची असेल, त्याला एक युनिट लागते. तुम्ही दुकानात गेले आणि दुकानात म्हटलं साखर द्या. तुम्ही दुकानात गेले, दुकानात काय म्हटलं साखर द्या. तो विचारच पडते साखर द्या, पण साखर किती म्हणते की नाही. असं तुम्ही दुकानात गेल्यावर साखर द्या म्हटलं तर दुकानदार म्हणते साखर किती. तुम्ही म्हणता साखर 2 किलो पाहिजे. किती म्हणता. असं म्हणता का साखर 2 लिटर पाहिजे नाही. तर कोणतीही वस्तू विकत घेण्यासाठी किंवा देवाणघेवाण करण्यासाठी, कम्युनिकेशन करण्यासाठी युनिट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ब्रांच वाईज युनिट बदलत जाते. जर तुमचे कम्प्युटर आयटी आहे तर तुमचे युनिट कोणते असतात माहिती आहे काय. एमबी, केबी, जीबी, टीबी हे युनिट असतात. यामध्ये तुम्ही डेटा मेजर करता. इलेक्ट्रिकल वाला जो आहे तो युनिट चेंज होते. एम्पियर, व्होल्ट, वॅट, युनिट बदललं म्हणजे त्यांचा वापर त्या प्रकारे असते. सिव्हिल इंजिनिअरिंगचं असेल तर त्यांना नट बोल्ट सगळं मेजर करावं लागते. तर सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे युनिट्स आहे ते एम मध्ये असते, सेंटीमीटर मध्ये असते. समजलं का. हे वेगवेगळे युनिट्स आहेत जे वेगवेगळे याला दर्शवतात. युनिट काय आहे तर युनिट एक मेजरमेंट करण्याचं एक पद्धत आहे ज्याच्या थ्रू आपण काय करतो डिफरंट टाइप्स ऑफ जे क्वांटिटीज आहेत त्याला मेजर करतो. काय करतो मेजर करतो. तर हे युनिट आहे. आणि मेजर करणे म्हणजे मोजणे. मेजर करणे म्हणजे काय पण मोजणे कसं ॲक्युरेट. मोजणे मेजरमेंटचा अर्थ काय होते ॲक्युरेट. मेजरमेंट तर कोणी म्हणते मी जर म्हटले तर स्टाईल सांगा किती आहे तुम्ही अंदाजे सांगून सर तिचं कशी. इट इज नॉट मेजरमेंट. पण जर समजा तुम्ही वेळ घेतला आणि वेळ घेत असताना तुम्ही मोजल्या आणि 25 भरल्या तुमच्या दिमागात, तुम्ही परत मोजल्या ॲक्युरेट तुम्ही म्हटलं की 25, दिस इज अ मेजरमेंट. मेजरमेंटचा अर्थ असा होते की जिथं ॲक्युरेट व्हॅल्यू आली त्याला आपण काय म्हणतो मेजरमेंट. समजलं. जिथे ॲक्युरेट व्हॅल्यू आली त्याला आपण म्हणतो मेजरमेंट. तर युनिट अँड मेजरमेंट हे युनिटचं नाव आहे. यामध्ये हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. हा सगळा सिलेबस आहे. हा युनिट तुमच्या फर्स्ट इयरचा सिलेबस आहे. तर सगळ्यात पहिला जो आहे फिजिक्स काय आहे. फिजिक्स आपण शिकून राहिलो ना. फिजिक्स काय आहे तर आपल्या अवतीभोवती ज्या काही घटना घडतात तेच फिजिक्स आहे जे आपल्याला माहित नाही. आता तो बसला होता एक वरून सेप पडला खाली. कोण होता तो न्यूटन आहे की नाही. तो फक्त विचार करून राहिला होता ऑटोमॅटिक सेप पडला खाली. मग त्या न्यूटननं आपले वेगवेगळे वेगवेगळे नियम लावले. किती नियम आहेत न्यूटनचे. किती लॉ आहेत 3 लॉज आहेत न्यूटनचे वेगवेगळे. ठीक आहे. तर फिजिक्स म्हणजे काय हा अभ्यास करते स्टडी करते कोणाचा मॅटर एनर्जी आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन. मॅटर्स एनर्जी आणि ट्रान्सफॉर्मेशन या सगळ्याचा तो काय करते अभ्यास करते. यालाच आपण म्हणतो फिजिक्स. ज्यामध्ये आपण सगळ्या गोष्टीचा अभ्यास करू. जसं की इथं म्हटलेलं आहे ॲटम. व्हॉट इज ॲटम. ॲटम इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल. ॲटम इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे काय. तुम्ही एखादा ऍपल घेतला. ऍपलचे एवढे तुकडे केले 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 की शेवटी त्याचा तुकडाच नाही झाला. त्याचा तुकडा करण्याचा कोणता तुकडा होत नाहीये. दिस इज अ ॲटम. दिस इज अ ॲटम. ॲटम हा स्मॉलेस्ट एलिमेंट असते तो फर्दर डिवाइड होत नाही. हे फिजिक्सचं उदाहरण आहे की फिजिक्स मध्ये तुम्ही त्याचे डिवाइड करून राहिले पण तो डिवाइड होऊन राहिला. हा एक फंडा आहे फिजिक्सचा. त्याला आपण ॲटम म्हणतो. ज्याला आपण मॅटर्स म्हणतो. काय म्हणतो स्ट्रक्चर ऑफ मॅटर आपण याच्यात पाहणार आहे. मॅटर स्ट्रक्चर. जसं फॉर एक्झाम्पल पाणी घ्या. काय घेतलं आपण पाणी. आता पाणी जे घेतलं पाण्याचं एक स्ट्रक्चर तो द्रव रूपामध्ये असते. पाणी कशामध्ये असते द्रव. द्रव म्हणजे लिक्विड फॉर्मॅटमध्ये. कोणत्या फॉर्मॅटमध्ये असते लिक्विड. पण जेव्हा तेच वॉटर एखाद्या गंजामध्ये एखाद्या पॅन मध्ये ठेवलं फ्रीज मध्ये टाकून द्या आणि उद्या सकाळी पहा काय होते त्याचं. तो लिक्विड स्टेट मधून सॉलिड स्टेट मध्ये जाते. म्हणजेच त्याचा काय तयार होते बर्फ आईस. द लिक्विड इज कन्वर्टेड इनटू द आईस. हे झाली ट्रान्सफॉर्मेशन. काय केलं त्यांना ट्रान्सफॉर्म. आणि कोणाचं ट्रान्सफॉर्मेशन झालं मॅटरचं.
त्याचे जे पार्टिकल्स असतात मॉलिक्युल्स याचं ट्रान्सफॉर्मेशन, दिस इज द फिजिक्स. यालाच तर फिजिक्स म्हणतात. की एक पाणी असते, ते पाणी आपण जेव्हा फ्रीज मध्ये ठेवतो तर फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्या पाण्याचं बर्फ मध्ये रूपांतर होते आणि एक सॉलिड फॉर्मॅमध्ये तुम्हाला दिसते तो आईस. आणि त्यालाच जर समजा तुम्ही गरम केलं, गरम करतच गेले, हीट देतच गेले, तर त्याचे वेपर्स होऊन ते पाणी उडून जाते. हे माहिती आहे तुम्हाला? हे पण काय फिजिक्स असतं. मॉलिक्यूल मध्ये एनर्जी ट्रान्सफर होते. जेव्हा आपण गॅस पेटवतो ना आपल्या घरातला, तर त्यामध्ये काय होते की जे मॉलिक्युल्स असतात त्या मॉलिक्युल्स मध्ये एनर्जी ट्रान्सफर होते. एनर्जी ट्रान्सफर म्हणजे जसे पोरं शाळा सुटल्यावर कॉलेज सुटल्यावर ढकलतात की नाही एकामेकाले, तसा गॅस जर खालून पेटला तर त्याच्या पाण्यामधले जे मॉलिक्युल्स असतात ते स्टुडंट सारखे एकमेकाला ढकलतात. असं व्हायब्रेशन कसं होते एखादा भूकंप आल्यासारखं, तसं त्या पाण्यामध्ये त्या मॉलिक्युल्स मध्ये असा भूकंप येते आणि तो भूकंप खालून वरवर जातात ते आणि मग त्याचं रूपांतर वेपरायझेशन मध्ये होते. आणि वेपरायझेशन होणे म्हणजेच काय? फिजिक्स. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅटर्स. एखादा पोरगा लग्नाला जात असला तर पहिले काय लावते? आपल्या शरीराला स्प्रे, डिओ. पुऱ्या गल्लीला माहित पडते हा कुठंतरी मटकायला चालला आहे की नाही. कसं काय माहित पडते? ट्रान्सफॉर्म ऑफ मॅटर्स. जे मॅटर्स, जे पार्टिकल्स असतात हे पूर्ण हवेमध्ये पसरतात, ट्रान्सफॉर्म होते. समजलं का? तर इथे आपण म्हटलं ट्रान्सफॉर्म ऑफ मॅटर्स. मॅटरचं ट्रान्सफॉर्म होते. हे स्ट्रक्चर आहे ऍटमचं. हे सगळं पाहणार आपण डिटेल्स मध्ये. ऍटमचं स्ट्रक्चर, स्टडी ऑफ मॅटर्स. मॅटर्स काम कसं करते? सॉलिड फॉर्म मध्ये असते, लिक्विड फॉर्म मध्ये असते आणि गॅस मध्ये पण, गॅस फॉर्म मध्ये पण मॉलिक्युल्स असते. ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. नंतर फोर्सेस अँड मोशन्स. आता आपण पाहिलं एक जण वापस आलाय म्हटलं. कोणतरी वापस आलाय. कोण आलाय वापस जाऊन? कोण आलाय? सुनीता विल्यम? नाही. नाव सांगा, कमेंट करा. कोण आला वापस? जाऊन वापस आला स्पेस मध्ये आणि तिथे जे एनर्जी यूज केली, पहिले जे होते ना जेट असे जे वापरायचे, त्यावेळेस समोर असे मोठमोठे पंखे लावले होते. समोर हा जो पंखा असतो ना वरचा, असे मोठमोठे पंखे लावले. जेव्हा वैज्ञानिकांनी हे तयार केलं रॉकेट, हे रॉकेट तयार करत असताना रॉकेटच्या पहिले असे मोठमोठे पंखे लावले. पण ते रॉकेट काय करे? हवेनं मागे येत जाय, जे स्पीड होती ते भेटत नव्हती. मग यांना काय केलं? दिमाग लावला. दिमाग लावला तर साईडने पंखे लावले छोटे छोटे, ते पण स्पीड कमी करत होते. मग असं करता करता त्यांना काय केलं की आपण जर समजा रॉकेटच्या बॅक साईडनं प्रेशर दिलं, आग जर लावल्यावर ते आग बाहेर सोडते आणि बाहेर जसं प्रेशर दिलं समोर जाते व्यक्ती, माहिती आहे ना. मग अपोजिट डायरेक्शनचा फंडा लावला, त्यांनी आग लावणं चालू केलं. इथं हे फ्युअल त्यांनी जमा केलं. तर जसा रॉकेट चालते, माहिती ना, रॉकेट मागा फोर्स लागते, त्याच्या अपोजिट डायरेक्शन रॉकेट उडते, त्याचाच फंडा लावला आणि मग सक्सेस झाला. हे इथं एनर्जी कोणती लागली? तर दिस इज द कायनेटिक एनर्जी. स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा जे म्हणतो ना आपण, ते लागली आणि त्याच्यामुळे तो मूव्ह होते. तर हा एक आहे मोशन. तुम्ही एखादा ढोलक पकडा किंवा एखादा बॉल बांधा, धागा लावा, त्याला वरतून सोडून द्या, सोडल्यानंतर तो ऑटोमॅटिक असा फिरत राहते. दिस इज ऑल्सो फिजिक्स. याला आपण मोशन म्हणतो. काय म्हणतो? मोशन ऑफ अ पार्टिकल्स. तो रिव्हॉल्व होत राहते. ग्रॅव्हिटी, खूप मोठी गोष्ट आहे ग्रॅव्हिटी. हा पण एक फिजिक्सचा पार्ट आहे ग्रॅव्हिटी. जसा तुम्ही जर सरळ रस्त्याने जा, सरळ रस्त्याने जा, सायकल चालवून राहिले फॉर एक्झाम्पल, सरळ रस्त्याने गेले, सायकल चालवताना तुम्हाला दम येणार नाही. पण तुम्हाला म्हटलं की आता तुम्हाला जायचं आहे कुठं? वर चढायचं, स्लोपवर जायचं आहे सायकल घेऊन, तर तुम्हाला जे तुम्ही इझिली सायकल चालवत होते प्लेन रस्त्यावर, ते सायकल तुमची आता स्लो होते. काऊन? तिथं तुमची एनर्जी जास्त लागते, फोर्स तुमचा जास्त लागते. दिस इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. दिस इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण जातो आणि म्हणून त्यामुळे आपल्याला फोर्स तिथं कमी लागते, जास्त लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून खूप सारे इलेक्ट्रिकल फिजिक्स मध्ये येते, रेडियन्स लाईट फिजिक्स मध्ये येते, पोटेन्शियल जे शॉक ऑफ लावलेले आहेत ना पहिले, त्याच्या ठिकाणी सस्पेन्शन म्हणत होतो आपण ते.
पहिले वेगळी गोष्ट लावली जात होती, पहिले शॉकअपच नव्हते. सायकलला आताही सायकलला शॉकअप आहेच नाही, सायकलला शॉकअप आता ते नवीन सायकल ज्याला त्यांना लावले, म्हणजे जुन्या होत्या त्याला फक्त ते दंडे होते साधेवाले आणि त्यांना झटके लागत होते. मग नंतर शॉकअप ही गोष्ट याच्यामध्ये आली, प्रचलित आली. त्या शॉकअपमुळे काय होते, व्हायब्रेशन होत नाही, झटके लागत नाही आणि म्हणून तो एक फिजिक्सचा कॉन्सेप्ट आहे की त्याच्यामुळे व्हायब्रेशन कमी होते आणि आपल्याला त्रास होत नाही. नाही तर हड्डीचे आजार पहिले खूप होत होते. थर्मल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, हे कायनेटिक एनर्जी पाहिलं तुम्ही काय असते, जे पवनचक्की वगैरे पाहिले, इलेक्ट्रिकल डेव्हलपमेंट करते ते एनर्जी ट्रान्सफॉर्म कशी होते, पोटेन्शियल टू कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, इलेक्ट्रिकल एनर्जी मधून लाईट चालते. हे सगळं सगळं फिजिक्सचा पार्ट आहे. हे सगळं आपण फिजिक्स मध्ये पाहणार आहोत. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फिजिक्स? अ शॉर्ट डेफिनेशन ऑफ फिजिक्स इज दॅट द स्टडी ऑफ मॅटर, एनर्जी अँड ट्रान्सफॉर्मेशन. द स्टडी ऑफ मॅटर, मॅटर म्हणजे पार्टिकल्स, मॅटर म्हणजे काय, पार्टिकल्स. तुम्ही जर एखादा स्प्रे जर समजा इथं समजा मारला तर तो स्प्रे सगळीकडे जाते ना, डिओ. तर यामध्ये काय होते, ते स्प्रे जेव्हा आपण मारतो तेव्हा त्याच्यातले पार्टिकल्स हवेमध्ये उडतात. पार्टिकल्स कुठे उडतात, हवेमध्ये. जसे मॅटर्स पार्टिकल्स हवेमध्ये उडाले तर उडाल्यानंतर ते पार्टिकल्स इकडून तिकडे जातात ना, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन होते. काय होते, ट्रान्सफॉर्मेशन. तर स्टडी, त्याचा अभ्यास करणे मॅटरचा, ते एनर्जी मध्ये आहे की नाही आणि त्याचं काय करते, ट्रान्सफॉर्मेशन. याला आपण काय म्हणतो, फिजिक्स. म्हणून फिजिक्सची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली तर फिजिक्सची डेफिनेशन आहे, हे विज्ञानाची एक अशी शाखा आहे जो डील करते मॅटरचं स्टडी, ठीक आहे, स्टडी ऑफ मॅटर, त्याच्यानंतर एनर्जी आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन निसर्गामध्ये. इट इज अ डेफिनेशन ऑफ फिजिक्स. याला आपण काय म्हटलेलं आहे, डेफिनेशन. कोणाची, फिजिक्स. काय, physics is the branch of science dealing with the study of matter, energy and their transformation in nature. हे झाली फिजिक्सची डेफिनेशन. आपला युनिटचं नाव आहे, युनिटचंच नाव युनिट आहे. युनिटचं नाव काय, युनिट अँड मेजरमेंट. बरं तुम्हाला चित्र काहीतरी दिसून राहिलं, मराठी भाषेमध्ये सगळ्यात जुनं युनिट आहे हे मेजरमेंट करण्याचं. जसं दूध मोजतो ना आपण, दूध कशाने मोजते माहिती आहे तुम्हाला, अशा प्रकारचे काहीतरी असे असतात, त्याला काहीतरी म्हणतात, मापक असते तो. 500 ml, 200 ml, 300 ml आहे ना, 1000 ml असे असतात. हे दूध मोजण्याचे आताचे यंत्र आहे, ते लिटर मध्ये मोजतो आपण, माहिती आहे ना, लिटर मध्ये, अर्धा लिटर, 1 लिटर, 1 पाव असं मोजतो. तर तसे पहिलेच्या जमान्यामध्ये तराजू नव्हते, जे वजन करतो आपण असे इलेक्ट्रिकल काटे नव्हते, तागडे नव्हते, गोटे नव्हते. मग अशा काळामध्ये, जुन्या काळामध्ये हे असे यंत्र होते जे काय मोजत होते, धान्य. जे धान्य मोजत होते ते असं किळव, निळव, कोळव, चिपट, मापट, शेर, आडसरी आणि पाईल असे पहिल्याच्या काळामध्ये वापरत होते, कारण त्यावेळेस काही नव्हतंच. मेजर कसं करायचं, समजा आता कोणाला काही द्यायचं असेल गहू तर कसं, आणि त्यावेळेस पैशाचा विषयच नव्हता. जेव्हा जुना काळ होता आपला, आपल्या आजोबा पंजोबाच्या ठिकाणी, त्यावेळेस पैशाचा विषय नव्हता. त्यावेळेस काय होतं माहिती आहे काय, शेतीचाच विषय होता. मग तिथं कसं माहिती आहे काय, जर का यानं एक कोळव दिलं गहू, तो त्याच्यापाशी दुसरी शेती काहीतरी, तो अद्रक देऊन देतो त्या गव्हाच्या बदल्यात. पैसे नव्हते त्यावेळेस. यानं जर समजा तेल, याचं तेलाचं काही असेल, सोयाबीनचं काही जे काही असेल ते, यानं जर तेल दिलं तर तूर त्याच्याकडून देत होता, यानं जर काही दिलं तो कापूस देत होता. असा व्यवसायावर पहिले चालत होता, पैशाचाच विषय नव्हता. मग त्यानंतर यंत्र तयार झाले. हे पायली मला माहित आहे, बाकीचं मला माहित नाही काय आहे. कारण की पायली माझी आजी होती तेव्हा, माझ्या आजीच्या काळामध्ये पायलीचा वापर करत होते. 1 पायली, 2 पायली, 3 पायली. 1 पायली म्हणजे 1-1.5 किलो होते काहीतरी. तर ते मेजर करण्यासाठी हे वापर करत होते. तर हे त्यावेळेचे युनिट आहे. बरं, टाइम मोजण्यासाठी एक युनिट आहे, ते कोणतं युनिट आहे, सेकंड. कोणतं युनिट आहे, सेकंड. टाइम मेजर करण्यासाठी एक काय युनिट आहे. आता युनिट म्हणजे काय, लक्ष द्या. अ स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. कोणतीही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी एक स्टँडर्ड वापरले जाते, त्याला आपण म्हणतो युनिट. एक स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड म्हणजे
त्याचा एक लेवल आहे, त्या लेवलमध्ये आपण फिजिकल क्वांटिटी मेजर करतो. जसं फॉर एक्झाम्पल मिल्क, फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय मोजायचं आहे, मिल्क, दूध मोजायचं आहे, मिल्क. आता मिल्क मोजण्यासाठी तुम्ही कधी ऐकलं काय 1 किलो दूध द्या, असं ऐकलं का? नाही. तुम्ही दूध मेजर करण्यासाठी त्याला असंच म्हणसाल 1 लिटर, अर्धा लिटर असंच म्हणसाल, है ना. मग या मिल्क मोजण्यासाठी, द्रव मोजण्यासाठी आपण एक स्टँडर्ड यूज करतो, लिटर. लिटर, दिस इज द युनिट. याला काय म्हणतो आपण? युनिट. तुम्ही वायरच्या दुकानात गेले, कशाच्या दुकानात गेले? वायरच्या. आता त्या वायरला वाल्याला तुम्ही असं म्हणताय काय की मला 5 किलो वायर पाहिजे, असं कधी ऐकलं काय? किंवा 5 लिटर वायर पाहिजे, 5 लिटर वायर पाहिजे, असं कधी म्हटलं का? नाही म्हटलं. मग वायर कशाने मोजले जाते? मीटर मध्ये. कशामध्ये मोजले जाते? मीटर मध्ये. म्हणून वायर जो आहे आपण म्हणतो मला 5 मीटर वायर पाहिजे. मीटर हा काय आहे? युनिट. आणि याला दुसरं नाव आहे स्टँडर्ड. दुसरं नाव काय? स्टँडर्ड. तर स्टँडर्ड इज अ युनिट, युनिट इज अ स्टँडर्ड. इट इज अ स्टँडर्ड टू मेजर द फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी जे स्टँडर्ड लागते त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? युनिट. ठीक आहे. तर असे वेगवेगळे युनिट्स आहेत. मीटर आहे, लेंथ आहे, हे सारे खूप सारे याचे एक्झाम्पल. द लेंथ ऑफ वायर 2.5 मीटर. हियर एम इज द युनिट. एम काय याचं युनिट आहे आणि याचं मेजरमेंट लेंथ जे आहे ते आपण म्हणू शकतो 2.3 मीटर आहे. समजलं का? दोन गोष्टी शिकलो आपण, फिजिक्सची डेफिनेशन, दुसरं आपण युनिट पाहिला. फिजिक्सची डेफिनेशन सांगितलं स्टडी ऑफ मॅटर, एनर्जी अँड देअर ट्रान्सफॉर्मेशन इन नेचर. दुसरं आपण पाहिलं युनिट. युनिट इज द स्टँडर्ड युनिट फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी, है ना. स्टँडर्ड युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीला मोजण्यासाठी जे स्टँडर्ड वापरले जाते त्याला आपण म्हणतो युनिट. आता आपल्याला पाहायचं आहे दुसरा, याचा सेकंड पार्ट, युनिटचा पार्ट आहे हा. युनिट असं डिफरंट एरियामध्ये युनिट आणि त्याचं मेजरमेंट कसं केलं जाते. जसं इथं म्हटलेलं लेंथ ऑफ वायर. लेंथ ऑफ वायर 2.3 फिजिकल क्वांटिटी लेंथ. आणि हे यम काय आहे? तर यम आहे युनिट ऑफ मेजरमेंट. म्हणजे मेजरमेंटचे हे काय? युनिट आहे. ही युनिट मोजण्यासाठी आपल्याला एका कोणत्या तरी स्टँडर्डचा यूज करावा लागते. जसं की स्केल आहे ना, जे मीटर स्केल असते, एक टेप असते मीटर स्केलचा, त्या टेपनं आपण काय करतो? मेजर करतो. ठीक आहे. इथं मेजरमेंट दाखवलं आहे. युनिटचे टाइप्स आहेत वेगवेगळे, ते आपण पाहू. इम्पॉर्टन्स ऑफ स्टँडर्ड, जसे कन्सिस्टंट कंपॅरिझन. पहिले सगळ्यात जुन्या जमान्यामध्ये हे वापरत होते, आताही वापरतात. काही तुम्ही बाजारात जर गेले तर त्याचे याच्यात गडबड होते, ते हातात पकडतात, एक साईडनं असं टेळं करतात, आपल्याला वाटतं 1 किलो देऊन राहिला तो, पण 1 किलोच्या ठिकाणी तो गडबड करते. म्हणून बरेचसे लोक त्यांच्या हातावर लक्ष ठेवतात, तराजू म्हणतो आपण त्याला. काही काही लोक ते मॅग्नेट घेतात, मॅग्नेट येतात चिपकून, ते एका बाजूला थोडीशी जास्तच क्वांटिटी भरल्या जाते. तर हा एक प्रॉब्लेम आहे याचा, कन्सिस्टंट कंपॅरिझन. दुसरा युनिव्हर्सल अंडरस्टँडिंग. जे युनिव्हर्सल अंडरस्टँडिंग असं आहे याचा अर्थ पुऱ्या जगामध्ये चालणारा जे एक युनिट आहे ते एस आय युनिट. कोणतं युनिट? एस आय. तुम्ही कोणत्याही जगामध्ये जा, तुम्ही जर मीटर म्हटलं, सेंटीमीटर म्हटलं तर चालते, याला आपण एस आय युनिट म्हणतो. काय म्हणतो? हा, याला सिस्टीम इंटरनॅशनलचा फुल फॉर्म आहे. विचारलं होतं एक्झाम मध्ये एका क्वेश्चन मध्ये, सिस्टीम इंटरनॅशनल काय आहे, एस आय काय आहे, तर ते लिहायला लागते आपल्याला. नंतर आता मेजरमेंट करण्यासाठी सगळ्यात पहिले सायंटिफिक ॲक्युरसीसाठी आपल्याला हे वर्नियर कॅलिफर नावाची स्केल असते. कोणती स्केल? हा, छोट्यातलं छोटं डिस्टन्स कसं मेजर करसाल, बारीक, जे आपण इंजिनिअरिंग लोक वापरतो कार्पेंट्रीमध्ये, जे कार्पेंटर वापरतात ते, इंजिनियर्स वापरतात, स्क्रू ड्रायव्हर्स जे असतात ते, त्याच्यासोबत स्क्रू नट बोल्ट असतात, त्याला मेजरमेंट करण्यासाठी, छोट्या छोट्या क्वांटिटी मेजरमेंट करण्यासाठी आपण याचा यूज करतो सायंटिफिक ॲक्युरसीसाठी. आता टाइप्स ऑफ युनिट जे आहेत ते दोन प्रकारे, एक बेस युनिट ज्याला फंडामेंटल म्हणतो, आणि डिराइव्ह युनिट जसे ज्याला आपण डिराइव्ह म्हणतो, कॉम्बिनेशन असते याचं. ठीक आहे. तर इथं आता आपल्याला काय पाहायचं? मेजरमेंट. युनिट झालं तुमचा पहिला फिजिक्सची डेफिनेशन, आणि त्यानंतर आपण काय पाहला? युनिट.
युनिटच्या नंतर मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे काय? मोजमाप. पण मोजमाप कसं असलं पाहिजे? ॲक्युरेट. मोजमाप कसं असलं पाहिजे? ॲक्युरेट मोजमाप तुमचं असलं पाहिजे. म्हणून मेजरमेंटला असं म्हटलंय की तुम्ही जे मेजरमेंट करसाल ते ॲक्युरेट असलं पाहिजे. यानं 2 काऊन नाही म्हटलं? 2.3च काऊन म्हटलं? कारण की तेवढा वायर आहे. तुम्ही दुकानात गेले आणि त्याला जर म्हटलं 3 मीटर वायर आहे, तो 3 मीटरच देणार. 3 मीटरचा 1 इंच वरती देत नाही तो. त्याला म्हणतात ओरिजिनल मेजरमेंट. सोनं पहा, जेवढा ग्राम आहे तेवढाच देते तुम्हाला. थोडासा एकही थोडासा वरती देते काय? नाही, कारण की त्याचा लॉस होणार आहे. तो सोनं हे ग्राम मध्ये मोजलं जाते. तर इथं पहा, हे मेजरमेंट आहे. हे तुमचं ॲक्युरेट ऑब्जेक्ट मेजर करण्याचं यंत्र आहे, जे तुम्हाला आता प्रॅक्टिकल मध्ये वापरावं लागेल. ठीक आहे. हे जे स्केल आहे, हे व्हर्नियर कॅलिपर स्केल आहे. ज्या स्केलचा वापर करून तुम्ही मेजरमेंट करसाल आणि हे डिजिटल आहे. तुम्हाला आता पाहायची गरज नाही. डायरेक्टली इथं इकडे तिकडे फिरवलं की जो ॲक्युरेट आकडा तो इथंच सांगते. अशी ही डिजिटल स्केल आहे. त्याच्यात ॲक्युरेट कॅपॅसिटी ऑफ व्हेसल्स हे वेगवेगळे आहेत. जे ML मध्ये माहित पडते, लॅबोरेटरी टेस्टिंग मध्ये जेव्हा आपलं ब्लड काढते ना, त्याला पहिलेच माहित असते. पहिले विचारते कोणती बिमारी म्हणजे काय, कशासाठी पाहिजे. आपण म्हटलं मलेरिया टायफॉइड आहे, ठीक आहे, मग त्यांचं 2 ml घेऊन टाक म्हणते, 1 ml घेऊन टाक म्हणते. आणि समजा ट्रान्सफर करायचं असेल तर एवढी मोठी बॉटल भरून घेते, माहिती ना, ब्लड काढते. तर हे डिफरंट टाइप्स ऑफ आहे, जे ब्लडला काउंट करते लिक्विडला. हे ML मध्ये 10 ml, 10 ml, 5 ml, 3 ml, 2 ml, 1 ml. आणि ॲक्युरेट क्वांटिटी मेजरमेंट करण्यासाठी आता हे डिजिटल यंत्र आलं आहे, जे प्रत्येक दुकानामध्ये असते. पाहिलं नाही? प्रत्येक दुकानामध्ये ॲक्युरेट. आणि याच्यामध्ये गडबडी करणारे गडबडी करून राहिले म्हणते त्या केसमध्ये. पण जेव्हापासून तुकाराम मुंडे आला तेव्हापासून सगळ्याला धिंगाणा करून टाकला तुकाराम मुंडेनं ना. हॉटेलमध्ये आम्ही त्या दिवशी हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो तर हॉटेलमध्ये पहिले त्यानं विचारलं, सर पाणी आणू काय? म्हटलं बापरे, किती फरक पडला. नाही तर पहिले कुठे आपण हॉटेलमध्ये गेलो की पहिले बॉटल पाणी आणू का, म्हणजे कोणतं पाणी? हॉटेलमध्ये पाणी आहे म्हणे प्यायचं फ्री ऑफ कॉस्ट, हे आणू का की बॉटल आणू, असं विचारलं कॉस्ट टाईप. म्हटलं बाप, तुकाराम मुंडेचा एकदम डायरेक्ट. माहिती ना तुकाराम मुंडे कोण आहे? तर डायरेक्ट परिणाम पडला लोकांमध्ये. हॉटेलमध्ये भाजीपाले विकणारे मोठमोठे बिझनेसमॅन सगळ्यावर डायरेक्ट इफेक्ट पडला. त्याच्यानंतर ॲक्युरेट डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. इंजिनियर्स लोक ऑब्जेक्टचा ॲक्युरेट डिस्टन्स चेक करण्यासाठी जे वेगवेगळे कॅलिबर्स वापरतात, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरतात, तो ॲक्युरेसी तुमची मेजरमेंट करते, डिस्टन्स मेजर करते मीटरमध्ये. त्याला आपण म्हणतो ॲक्युरेट मेजरमेंट. आता फिजिकल क्वांटिटी. काय? फिजिकल क्वांटिटी. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही कदाचित बोर झाले असेल, कारण पहिला लेक्चर आहे. आपली बॉन्डिंग अजून व्हायची आहे आणि विद्यार्थी अजून धीरे धीरे धीरे, आता काही विद्यार्थी आले, काही विद्यार्थी येणार. तर विद्यार्थी आल्यावर अजून तुम्हाला मजा येईल, या सब्जेक्टमध्ये रुची येणार. हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये आज फक्त आपण याचा ओव्हरव्ह्यू केला. अजून याच्यामध्ये इंटरेस्टिंग टॉपिक आहेत, महत्वाच्या न्यूमेरिकल्स आहेत, ज्या आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. आजच्या या बेसिक सायन्स मध्ये आपण इथंच थांबू. बाकीचं आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू. मग तुम्ही म्हणता लिहायचं कुठून, तर हे लिहायसाठी आज PDF याची जेवढा आज शिकवणं झालं हे सगळं आज ग्रुपवर मी टाकून देऊ, ज्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. त्याच्या फक्त डेफिनेशन लिहायचे, चित्र काढायचे नाही. चित्र इट इज ओनली फॉर द अंडरस्टँडिंग पर्पज. ठीक आहे, समजण्यासाठी चित्रात, बाकी सगळी थेरी. ठीक आहे. बाकी मग न्यूमेरिकल्स पण आहे, याच्यामध्ये प्रोग्राम्स, मेथड्स ज्या आपण याला शिकायच्या. ठीक आहे. तर आपण इथंच थांबू. युट्यूबवाले काही प्रॉब्लेम असेल तर सांगा.